कराळे सर भाषा लय भारी वाटते मला त्यांची. आक्रमक बोलतात, लढतात आणि भ्रष्टाचार झाला तर तुमच्या बरोबर ते प्रामाणिकपणे तिथे राहतात. काल परवा वर्ध्यामध्ये मोठं आंदोलन अशा पद्धतीचे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी आणि टीईटी परीक्षाचा पेपर जो फुटला यासाठी कराळे सर तिथं विद्यार्थ्यांबरोबर उतरले होते. त्यांचं मी मनापासून छत्रपती संभाजीनगरच्या या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याच्याच बरोबर आशिष मगर सर असतील, रविकांतजी तुपकर असतील, माजी आमदार सुनीलजी भुसारा असतील, बाबासाहेबजी शिंदे सर असतील, त्रिशूलजी पाटील असतील, शिवराजभाऊ मोरे असतील, त्याच्याच बरोबर इतरही सर्व जे आपल्या या समितीचे पदाधिकारी प्रमोद पाटील, संग्रामभाऊ सूर्यवंशी, किरणजी निंबोरे, सर्वच मान्यवर मला या ठिकाणी बोलवलं त्यासाठी मी मनापासून आपल्या सगळ्यांचेच आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही बोलवलं नसतं तरी मी इथं आलो असतो. या छत्रपती संभाजीनगर याच्याबद्दल, या शहराबद्दल जेव्हा आपण विचार करतो, या नावाबद्दल जेव्हा विचार करतो, आपल्या सगळ्यांना संघर्ष दिसतो. छत्रपती संभाजी राजेंनी परप्रांतीयांचं आपल्या स्वराज्यावर जे काय आक्रमण होत होतं त्याच्या विरोधात लढा उभारला, संघर्ष केला. आपल्या जवळच्या लोकांनी गद्दारी केली, आपल्या सिस्टमच्या विरोधात सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागला. तसंच तुमची परिस्थिती आहे. हे जे पेपर फोडणारे लोक आहेत ते सत्तेतले लोक आहेत, त्यांना आपण परप्रांतीय बोलायला काय हरकत नाही. आणि आपल्याला दुसरी कुठली अडचण आहे? आपली आर्थिक अडचण, आर्थिक ताण. आपले आई वडील कष्ट करतात, शेतामध्ये राबतात, शेती करतात, मजुरी करतात, कसा तरी पैसा गोळा करतात आणि त्यातून कशी तरी तुम्ही फी देता. परीक्षेची फी असेल नाही तर क्लासेसची फी असेल, पण प्रामाणिकपणे अर्ध जेवण खाल्लं तरी चालेल, पोहा खाऊन अख्खा दिवस काढला तरी चालेल, चहा बिस्किट खाऊन दिवस काढला तरी चालेल, पण आई वडिलाचं स्वप्न हे पूर्ण झालं पाहिजे यासाठी तुम्ही त्या ठिकाणी संघर्ष करता. आता कशासाठी आपण रस्त्यावर आलोय? बघा, हा निर्णय एमपीएससीचा निर्णय बघितलाय का? बर मला सांगा, लहानपणीपासून आपण एलकेजी मध्ये असताना आपले आई वडील नाही तर शिक्षक आपल्याला शिकवतात, अंगणवाडीपासून काय शिकवतात? बालवाडी घ्या नाही तर जन्मल्या घ्या, काय प्रॉब्लेम. बर आपला आकडा आता एक एक मागणी वाढत गेली तर इथं संपायचंच नाही आपल्याला, तिथं पोलीस जातील कोम्यात. मला सांगा, आपले जे कुठले आकडे आहेत तो आकडा कुठल्या नंबर पासून सुरू होतो? 1 नंबर. आणि एमपीएससीचा निर्णय जर बघितला 2 नंबर पासून सुरू झाले. म्हणजे निर्णय देत असताना सुद्धा त्याच्यामध्ये 2 नंबरी केली असं मला वाटतं. याचा जर तुम्ही पूर्ण अभ्यास केला, शेवटच्या पानावर कोणाची सही आहे? फक्त अध्यक्षाची सही आहे, बरोबर का नाही? अरे बाकी सदस्य कुठे गेले? बाकी सदस्यांची तुम्ही कधी सही घेणार? त्याच्यात अजून जर खोलात तुम्ही गेला, जर सगळं वाचलं, त्याच्यात सांगितलं आहे मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, तमिळनाडूमध्ये, केरळमध्ये अशाच पद्धतीने ऑनलाईन परीक्षा घेतल्या असं सांगितलंय. हे साप चुकीचे, हे साप खोटं आहे. मी तुम्हाला सर्वांना सांगतो, या सर्व राज्यांमध्ये येणाऱ्या महिन्यांमध्ये ज्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्या सगळ्या ऑफलाईन पद्धतीच्या आहेत. त्यामुळे मग आमच्या विद्यार्थ्यांना आणि सर्व लोकांना तुम्ही का फसवतायत असा आमचा प्रश्न आहे. त्याच्याच बरोबर तुम्हा सर्वांना सांगतो, तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढताय, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पण सुप्रीम कोर्ट सुद्धा तुमच्या बरोबर. त्यांना आपल्या प्रधानमंत्री साहेबांच्या अडचणी माहितीत मनात काय? त्यांना आपल्या प्रधानमंत्री साहेबांच्या अडचणी माहितीत मनात काय हे माहिती आहे. त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहे, पण त्या ट्रम्प तात्याला हे माहिती आहे. त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहे, पण त्या ट्रम्प तात्याला तुम्ही जर विचारलं
हे नॉर्मलायझेशन काय तर ट्रम्प तात्या सुद्धा डोक्यात. त्यांना विचारलं हो हे नॉर्मलायझेशन काय, ते म्हणले नाही नाही महत्वाचे महत्वाचे. म्हणले याला फॉर्म्युला वगैरे काय हाय का, नाही नाही महत्वाचे महत्वाचे आहे. अरे मला काय कळेलच काय. आता 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये तुमच्यासारख्या काही विद्यार्थ्यांची चर्चा करत होतो. तुम्हाला माहिती काय महिन्यांपूर्वी तलाठी भरती झाली का नाही झाली, लय भारी झाली ना. पेपर फुटला का, काय भाव निघाला होता, 40 लाख 50 लाख. बर त्याच्यामध्ये मार्क किती पर्यंत होते फायनल, 248 विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले, म्हणजे 288 आमदार आणि निवडून किती आले तर 300. असं होतं का. आता याच्यात एक विद्यार्थी माझ्याशी बोलत होता, काय बोलला, अहो मी 12 तास 16 तास रोज अभ्यास करत होतो आणि माझा मित्र लय कंटाळला अभ्यासाला गेला निघून, आणि त्याला एक कळलं अभ्यासापेक्षा 25 लाख दिले तर आपला मार्ग मोकळा होतोय, आणि पैसे दिले, आणि हा मात्र बिचारा नापास झाला. अभ्यास न करणारा 25 लाख रुपये देऊन पास झाला, अशी परिस्थिती आहे. हे का ठेवलं गेलंय तुम्हाला सांगतो. नॉर्मलायझेशन त्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन व्हावं. तुम्ही जर बघितलं असेल, एक मुलगा मला बोलला, मी अभ्यास करायचो कितीतरी तास, मी तिथं लायब्ररीमध्ये बसायचो, मला मार्क पडले 92 आणि नॉर्मलायझेशनली ते झाले 110, आणि माझा भाऊ पुस्तक सुद्धा उघडत नव्हता, तो बसायचा दुकानावर आणि वेळ आहे म्हणून दिली परीक्षा, त्याला मिळाले 80, आणि नॉर्मलायझेशनच्या नंतर तो गेला 160च्या पुढे. काय जेव्हा तुम्ही ओएमआरच म्हणतात ना, त्या परीक्षेमध्ये ब्लॅक अँड व्हाईट असतं सगळं, बरोबर का नाही, त्याच्यात कुणी गंडवागंडवी करू शकतं का. गेल्या 25 वर्षामध्ये एमपीएससीचा एक तरी पेपर फुटलाय का. आणि मग तशा पद्धतीने त्या ठिकाणी जर तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही तुमचा कागद आन्सर शीट घेऊन कोर्टामध्ये जाऊ शकता, आयोगामध्ये जाऊ शकता, जाता का नाही जाऊ शकत. पण मग काय त्याला पर्याय काढून यांनी नॉर्मलायझेशनचं एक मोठं काहीतरी कॉन्सेप्ट आणले, आणि मग त्याच्या मागे लपून ज्या लोकांकडनं पैसे आलेत, ज्या लोक आपल्या विचाराचे आहेत, अशा लोकांना आत घेतलं जातं आणि दाखवलं जातं की नॉर्मलायझेशन झाल्यामुळे त्यांना जास्त मार्क पडले. अन्यायकारक आहे का नाही, आहे का नाही सांगा मला तुम्ही सांगा. जर पैसे देऊन एखादा अधिकारी माणूस झाला तर उद्या एखादा गरीब शेतकरी मजूर सामान्य व्यक्ती त्या अधिकाऱ्याकडे गेला, फुकटात सेवा देणार आहे का, पैसे घेणार का नाही घेणार. मग हे फक्त विद्यार्थ्यांची लढाई नसून सिस्टम मध्ये पैसे देऊन जे कोणी अधिकारी होतात त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे. त्यासाठी ही लढाई अतिशय महत्वाची आहे. तुम्ही बघत असाल एका आमदाराची किंमत किती, एका किंमत किती. बर एवढे पैसे तुमच्याकडे आहेत ना, तुमच्याकडे नाही हो, सरकारकडे आहेत, नेत्यांकडे आहेत. मग आमच्या विद्यार्थ्यांकडनं 1000 रुपये घेण्याचं कारण काय. अहो मला एक मुलगा म्हणाला, एमपीएससीच्या मी 10 परीक्षा दिल्यात, 10 परीक्षाच्या 10 पेपर मी पास झालो, पण मी सरळच्या 12 परीक्षा दिलोय, एक सुद्धा पास झालो नाही. आणि याच्यात तो म्हणाला 12 ते 13,000 रुपये आम्हाला द्यावे लागले. तुम्ही 10वी 12वी देऊन आलेला आहात का नाही आलेला. बर 10वीचे पेपर जेव्हा घेतात 10-12 लोकांचे, नाही तर 12वीचे घेतात ते काय ऑनलाईन घेतात का. म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला शाळा खोल्या देतात, बेंच देतात, वर्ग खोल्या देतात, आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकदाच परीक्षा होती का नाही. मग 10-12 लाखाची ती परीक्षा होती, 12वीची होती. युपीएससीची परीक्षा 8 लाख विद्यार्थी त्याच्यासाठी बसतात ती होती. आणि मग इथं तुम्ही कारण काय देता की नाही काय आहे ते प्रॉब्लेम होतो, पेपर फुटतो म्हणून आम्ही ऑनलाईन करायला चाललेलो आहोत. आता मला सांगा, कम्प्युटर लॅब असणाऱ्या असे किती क्लासेस आहेत, कमी आहेत का नाही. मग आता समजा एका पेपरला 100 प्रश्न असतील
आणि तुम्हाला समजा तिथं बघितलं तर 50 परीक्षा घ्यायच्या झाल्या तर किती प्रश्न काढावे लागतील? 5000 प्रश्न. त्याच्यात समजा एका सत्रामध्ये नाहीतर एक जे तुमची समजा 7ची बॅच असेल 9ची बॅच असेल त्याच्यामध्ये एका प्रश्नामध्ये गडबड झाली तर अख्खे मागचे लोक तिथं अंड्या होऊ शकतो का नाही होऊ शकत? आणि तुम्ही आता जेव्हा ऑफलाईन घेता पेपरवर काय लिहिलंय ते समोरासमोर दिसतं. ऑनलाईन गेल्यानंतर तुम्हाला पुढच्या पेजवर जावं लागतं आणि विसरला तर परत मागच्या पेजवर जावं लागतं. त्यात तुमचा जास्त वेळ जातो. तर हे जे काय हे आपल्याला थांबवलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की सरकारमध्ये बसणाऱ्या काही लोकांना याच्यातून भ्रष्टाचार करायचा आहे, याच्यातून पैसा खायचा आहे आणि हे कुठेतरी आपण सर्वांनी आणून पाडायचं आहे. तुम्ही त्यांच्या ह्याच्यामध्ये दिलेल्या एका लिंकवर गेलाय का? कुठं जाती ती लिंक? TCS ला जाते. आता मला तुम्ही सांगा, विद्यार्थ्यांची परीक्षा पेपर तुमचा TCS बरोबर तुमचा कॉन्ट्रॅक्ट आधीच झालाय आणि TCS ला ताकद देण्यासाठी, TCS ला पैसे देण्यासाठी ही परीक्षा जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आमच्यावर लादत असाल तर आम्ही सुद्धा मराठी माणसं आहोत. आम्ही कुठं घाबरणार नाही, लढल्याशिवाय राहणार नाही. टीईटीच्या परीक्षेचं काय झालं? 6.5 लाख विद्यार्थी बसतात. अन्याय झाला का नाही झाला? त्याच्यामध्ये सुद्धा पेपर फुटला. दुर्दैव असं की काही लोकांनी मला सांगितलं की मंत्री महोदयांना सुद्धा माहित नव्हतं पेपर फुटला. त्याचं कारण असं आहे त्यांच्या खात्यामध्ये त्यांना कुठंच अधिकार नाहीये. दुसरीच लोक त्याच्यामध्ये तिथं लक्ष देत आहेत. त्यामुळे आपल्याला टीईटी पेपरला बसणारे आमचे जे पुढचे सर्व शिक्षक आहेत त्यांच्या आपल्याला राहायचं का नाही राहायचं? पण टीईटी वाल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मला सांगायचंय, MPSC परीक्षेसाठी हे जे सर्व विद्यार्थी लढतायत त्यांच्या पाठीमागे तुम्ही राहणार का नाही राहणार? बरं, आपले काही विद्यार्थी नीट परीक्षेसाठी बसतात, तिथे पेपर फुटतो, त्यांच्या पाठीमागे तुम्ही सर्वजण संघटित राहणार का नाही राहणार? कारण का ही लढाई तुमची आहे, आपल्या सगळ्यांची, आणि आपण सर्वजण विद्यार्थी म्हणून या सर्वच विद्यार्थ्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी राहिलो तर नक्कीच कुठं ना कुठंतरी आपल्या सर्वांना यश मिळण्याशिवाय राहणार नाही. आता आज इथं आंदोलन झालं, नंतर ही कृती समिती आपल्या सर्वांना मार्गदर्शन करेल पुढचं आंदोलन कुठे. पण मला असं वाटतं त्याच्या आधी एक स्टॉप आपण पुण्याला घेऊया. पुण्याला घेऊया ना. आता वारी कधी संपती पुरी? 24 हा बघा, मला असं वाटतं आंदोलन करत असताना स्टेनोचा पण विषय महत्वाचा आहे. मी स्वतः राधा मॅडमला भेटलो होतो, बोललो होतो, मंत्र्यांना भेटलो. त्यांनी जो युक्तिवाद मला दिला, त्यांनी मला सांगितलं काय झालंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे. आता फोनवर बोललं तरी टायपिंग होतं, मग टायपिस्टची काय आपल्याला जरूरत आहे असं त्यांनी मला सांगितलं. पण त्यांनी काही सांगितलं तरी मी तुम्हाला आश्वासित करतो, तुमच्या सर्वांसाठी आम्ही लढणार आणि जिंकणार सुद्धा. 5 दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांना भेटलो तुमच्या विषयासाठी. ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी, ऑनलाईन घेऊ नये. चर्चा बरीच झाली. शेतकऱ्यांचा मुद्दा होता. त्याच्यानंतर मी त्यांना म्हणलो, साहेब विद्यार्थ्यांचा विरोध आहे, सर्व विद्यार्थी एकत्रित आलेले आहेत की कृपा करून तुम्ही ऑनलाईन घेऊ नका, तुम्ही ऑफलाईन घ्या. त्यांनी मला सांगितलं तुम्ही बोलत असाल आणि विद्यार्थी बोलत असतील तर आम्ही सकारात्मक आहोत. मला फक्त जाता जाता एकच सांगायचंय, राजकीय लोक जेव्हा म्हणतात ना सकारात्मक, त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. पण गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भामध्ये जिथं जिथं आंदोलन झालं, आज इथं जे आंदोलन होतंय, काल परवा लातूरमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, 140 कलम लावून टाकलं, तिथं वर्दळही लावलं, तरी तुमचं झालं. आता पोलीस प्रशासनाला सांगतो, पुढचं आंदोलन हे सर्व विद्यार्थी पुण्याला घेतील. तुम्हाला किती पोलीस आणायचे तेवढे आणा, तुम्हाला किती ताकद लावायची तेवढी लावा. आम्ही काय घाबरत नाही आणि आम्ही काय झुकणार.
काय डायलॉग आहे ते कुठल्या तरी पिक्चरला? परत एकदा मागच्यांना विचारतो. त्यामुळे अधिकाऱ्यांशी पण आम्ही बोलतोय. एकनाथ शिंदे साहेबांबद्दल त्यांच्याशी पण बोलणं झालं आणि त्यांना पण सांगितलंय, मुख्यमंत्री साहेबांना पण सांगितलेलं आहे आणि सामान्य प्रशासनाच्या ज्या सेक्रेटरी आहेत त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की 12 तारखेपर्यंत आमची परीक्षा आहे विद्यार्थ्यांची आणि आम्ही सरकारला संधी देतो. लगेचच आम्ही आक्रमक होणार नाही. आम्ही शांततेत गोडीत सांगतो. पण आमच्या 12 तारखेच्या परीक्षा होऊस तर तुम्ही हे ऑनलाईन प्रकरण बंद नाही केलं तर मग सगळंच संपेल तुमचं. तुम्हाला परवडणार नाही. आणि इथं आम्ही भूमिका घेत असताना कुठेही राजकीय भूमिका घेत नाही. आम्ही तुमच्या बरोबर फक्त तुमचे कार्यकर्ते म्हणून याच्यामध्ये सहभाग तिथं घेत आलेलो आहोत. आणि राजकारण इतकं वंगाळ झालंय काय सांगू तुम्हाला. अजितदादा म्हणायचे हे जे नेते आहेत ना, आज इथं असतो नंतर तिथं असतो. पण 2029 ला तुम्ही सर्वजण महाराष्ट्राचे सामान्य लोक महाराष्ट्रामध्ये नक्कीच क्रांती करतील असा मला विश्वास आहे. त्यामुळे इथं जे विद्यार्थी नेते युवा नेते उभे आहेत ना बरेचसे, उद्या जाऊन प्रस्थापित लोकांना तिकीटच द्यायला नको. उद्या जर तुमचा आवाज अधिवेशनामध्ये भक्कमपणे मांडायचा असेल तर अशा लोकांना त्या ठिकाणी आपण उद्या जाऊन संधी दिली पाहिजे. फक्त कांगणे सर नाही, इथं कराळे सर आहेत, आपले साबळे सर आहेत, पलीकडे आहेत, सगळे आहेत. अभिजित भाऊ कुठे गेले? अभिजित भाऊ आहेत. विद्यार्थ्यांच्या वतीनं तुम्हाला एक विनंती आहे. एमपीएससीने जो आदेश काढलाय तर तुम्ही आता फाडा. एमपीएससीने जो आपला बघा, एमपीएससी कोणाच्या तरी सांगण्यावरनं दुर्दैवाने त्या ठिकाणी चालते. त्यामुळे एमपीएससीला पण कारण का वनरक्षक सगळेच रे बाबा, सगळेच. त्यामुळे तुम्ही बघा, हे असंच ऑनलाईन काहीतरी करायला गेले. पोलीस भरतीची लोक इथे आहेत. SRPFचा एक पेपर फुटला होता माहिती ना. हे कुठला तरी क्लास कुठला काढला काय माहित. 75 सगळे क्वेश्चन, 85% सगळे तिकडचेच प्रश्न. काय असेल ते तो फुटला. तलाठी फुटला. आता पुणे महानगरपालिकेचा जेईचा पेपर फुटला. अरे किती म्हणजे काय झाले. हे सरकारच कशावर उभं राहिलंय. पक्ष, नेते, आमदार, खासदार. त्यामुळे यांना काय वाटतं की पेपर फुटला पाहिजे. अरे तुम्हाला काय वाटतं त्याच्यापेक्षा आमच्या विद्यार्थ्यांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. आम्हाला वाटतं हे ऑनलाईन परीक्षा तिथं नको, आमची ही ऑफलाईन तिथं पाहिजे. आणि हेच बोलत असताना उद्या जाऊन जेव्हा केव्हा संघर्षाची वेळ येईल ना, तुम्हाला आपल्या सगळ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल. आता खरं तर एक क्रांती चौकामध्ये मोठं आंदोलन होणार होतं, परमिशन नाही मिळाले. थांबा ना, काँग्रेस सरांनी काय सांगितले. ये तो झाकी काय, ये तो झाकी है, ये तो झाकी है. कारण का 12 तारखेला तुमचा पेपर आहे. पेपर महत्वाचा आहे. तुमच्या सर्वांच्या हिताचा विचार करून या समितीने आणि आम्हाला सगळ्यांना वाटतं की आपण 12 तारखेपर्यंत तरी अजून आक्रमक होऊ नये. आपण तिथं आंदोलन करावं, शांततेत त्या ठिकाणी हे सर्व मुद्दे तिथं मांडावेत आणि तीच भूमिका आपण करत आहोत. पोलीस प्रशासनाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. हा अरे बाबा सगळं माहितीये. काल परवा 3 दिवस झालं पोलीस अधिकारी लायब्ररीमध्ये जात आहेत आणि धमक्या देत आहेत. म्हणजे आम्हाला ईडीची धमकी दिली.
आम्हाला सीबीआयची धमकी दिली आणि बिचारा लायब्ररीच्या मालकांना आणि आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही धमकी काय देता ते सेल्स टॅक्स आणि इन्कम टॅक्स. काय घाबरू नका, कुणी काय करू शकत नाही. आम्ही पंढरपूरला आंदोलन केलं, आम्हाला परवानगी नव्हती. आंदोलन झालं का नाही झालं? बरीदा छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन, परवानगी नव्हती, झालं का नाही झालं? हे आंदोलन झालं का नाही झालं? आता उद्या आर्मी आणा नाही तर काही करा, आम्ही कोणालाच घाबरत नाही. आम्ही आंदोलन करणार म्हणजे करा. त्यामुळे सोशल मीडियावर जेवढं जास्त तुम्ही व्यक्त व्हाल तेवढं आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे. त्याच्याच बरोबर अजून लोकांना तुम्ही तिथं सांगा. आणि हे सर्व जे काही आपले विद्यार्थ्यांचे नेते आहेत त्यांच्या पाठीमागे तुम्ही राहा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि हेच एकजूट अशीच ठेवली तर विजय 100% आपला आहे. त्यामुळे विद्यार्थी एकजुटीचा हात वर करून, विद्यार्थी एकजुटीचा, विद्यार्थी एकजुटीचा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विद्यार्थी.